एक मिनट रोल डाऊन रोल आहे हो सर माळेगाव यात्रेच्या संदर्भानं यापूर्वी पण आढावा बैठक झालेली होती. आज आता अंतिम समजा बैठक किंवा यात्रा सुरू होते त्याच्यापूर्वी काय व्यवस्था झाली पाहिजे यासाठीची बैठक आपण माळेगावला घेतली आणि मला सांगताना आनंद होतो की यावर्षी बक्षिसामध्ये भरमसाठ वाढ करायचा निर्णय जिल्हा परिषदेने आणि पंचायत समितीने घेतला. मी मनापासून त्यांना दोघांना धन्यवाद देईन की त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी बक्षिसाच्या रकमेत वाढ करायचा निर्णय घेतलेला आहे. भाविकांना काय आव्हान असेल? भाविकांना आव्हान एवढंच राहणार आहे की दरवर्षी यात्रेला लोक येतात, पण भाविकांची भक्तांची अधिकाधिक सोय आम्हाला कशी करता येईल. मी 1992पासून या यात्रेचं नेतृत्व करतो. खंडोबाच्या आशीर्वादानं सातत्यानं या यात्रेमध्ये येण्याची संधी मला मिळालेली आहे आणि 92पासूनच्या आत्तापर्यंतच्या यात्रेत अनेक बदल होत गेले. यावर्षी आपण बघितलं की चॅम्पियन लाल कांदारी असेल, त्याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन वेगळे करत नव्हते. यावर्षी 2 केले आणि बक्षिसाच्या रकमेत तब्बल 71,000ची वाढ केली. देवणीचं गट असेल, शेतकऱ्यांचे फळफळाचे प्रदर्शन असतील, दुग्ध स्पर्धा असतील, या प्रत्येक स्पर्धेमध्ये कुस्त्याच्या स्पर्धा असतील, शंकरपटाच्या स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये प्रचंड बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे आणि मला वाटते की आत्ता तरी माझ्यासारखा कार्यकर्ता या बक्षिसाच्या रकमेवर समाधान. सर दरवर्षीच नियोजन होत असतं, बैठका लागतात, नियोजन केलं जातं, आपण आदेश देतात, परंतु दरवर्षीच ओरड होते की हे राहिलं ते झालं, इथं मिळालं नाही तिथं ते, म्हणजे ओरड असतेच. मोठी आहे, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि एवढं करत असताना कुठंतरी कमी पडते ही गोष्ट काही त्याच्यात लपवण्यासारखी नाही आहे. पण आम्ही प्रयत्न करतो की यावर्षी जिथं कमी पडलं ते पुढच्या वर्षी तिथं कमी पडू नये. संख्या वाढत जाते, एखादी गोष्ट कमी होते, परंतु कमी राहू नये याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि आमदार म्हणून मी असेल. लाईट आणि पाण्याचा प्रश्न यावर्षी जरा उद्भवला, प्रश्न सुटला. माननीय मुख्यमंत्री महोदयाचे मी जाहीर आभारही मानले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ सूचना दिल्या. पालकमंत्री महोदय पण याच्या संदर्भात बोलले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या लेवलला त्यांनी देखील प्रयत्न केले. थोडा किचकट प्रश्न असा होता की टंचाईच्या काळामधलं हे जे 3.5 कोटीचं बिल आहे, खरं तर तो महसुलाचा विषय होता, परंतु जिल्हा परिषदेवर टिपल्या गेला. त्यामुळं ते PDF वगैरे झालं आणि मग PDF झाल्यावर तो ओपन करायचं नाही हा जो काही महावितरणचा नियम आहे त्याच्यामुळे होत नव्हतं. परंतु शासनाने विशेष बाब म्हणून 10 लक्ष रुपये भरून घेऊन ती योजना सुरू करायचे आदेश दिले आणि सुरू होते. तर लोककला मंडळाचा आपण विषय उपस्थित केला, कमी होत चालला संख्या आता यावर्षी काय? नाही, त्याचं कारण मलाही माहिती नाही. परवा नटसम्राट रघुवीर खेडकर हे अधूनमधून मला बोलतच असतात आणि त्यांनी मला पण फोन केला होता आणि ते म्हणाले दादा आमचं संकट वाढत चाललं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे किमान 100 लोकांचा स्टाफ आहे. ते गेले, त्यांचे उपजीविकेचं साधन मग त्यांच्यामध्ये पाल टाकणारे वेगळे आहेत, ठोकणारे वेगळे आहेत, जेवण करणारे वेगळे आहेत, गाडी चालवणारे वेगळे आहेत, कलाकार वेगळे आहेत आणि जे काही उत्पन्न होते त्यांचं खंडोबाच्या दरबारात चांगलं उत्पन्न होते अशी त्यांची भावना आहे म्हणून ते न बोलवता येते. पण त्यांचाही सन्मान झाला पाहिजे ही भूमिका घेतली आणि यावर्षी त्यांच्या मानधनामध्ये आपण वाढ करायचा निर्णय घेतलेला. ते पण खूप कमी आहे, परंतु मी या संदर्भामध्ये सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांची भेट घेऊन त्यांना कायमस्वरूपी शासनाकडून काही मानधन देता येईल का तो पण प्रयत्न करतो. शासकीय पूजा वारंवार भाविकांची मागणी आहे यावर्षी. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात विनंती केली आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणीही मंत्री जरी आला तरी आम्हाला चालेल, पण शासकीय स्तरावर याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीची विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भाचा निर्णय घेतला. ओके साहेब, शंकरपटाप्रमाणे म्हणजे बैलगाडा हा शर्यत जो आहे तर त्याच धर्तीवर अश्व आणि उंट तसंच गाढव यांच्याही शर्यती व्हाव्यात अशा प्रकारचा उल्लेख आज आपण बैठकीत केला. हो, यापूर्वी माळेगावच्या यात्रेमध्ये उंटाच्या, घोड्यांच्या आणि गाढवांच्या स्पर्धा होत होत्या, पण मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेव्हा या विभागाच्या मंत्री आदरणीय मनेका मॅडम होत्या त्या काळामध्ये जे काही निर्बंध लावले आणि त्यानंतर माननीय
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत म्हणजे शंकरपटाला परवानगी दिली. त्याच धर्तीवर आपण आता मुंबई असेल, पुणे असेल, मद्रास असेल, चेन्नई असेल, अनेक ठिकाणी जशा रेसेस होतात फक्त नाव बदलायचे त्या आणि अशा पद्धतीच्या रेसेस झाल्या पाहिजे. ही इथल्या भाविकांची मागणी आहे, माझी देखील मागणी आहे. कारण मी सभापती असताना अशा पद्धतीच्या रेसेस होत होत्या, त्या रेसेस सुरू झाल्या पाहिजे आणि पुढच्या वर्षी करण्याचा माझा म्हणत आहे. सर, विलासराव देशमुख यांच्या स्मारकाचा मुद्दा थोडासा मागं पडत चालला आहे. नाही, मागे पडण्याचा विषय नाही आहे. काही शंका कुशंका पण निर्माण होतात. कुटुंबाचं पण असं म्हणणं होतं किंवा एकदा आपण स्मारक तयार केलं तर त्याची दुरुस्ती देखभाल कोण करेल. तर मी ग्रामपंचायतीशी त्याची चर्चा केली आणि ग्रामपंचायतीनं तसं हमी घ्यायची मान्य केलेलं आहे. त्यामुळं आणि माझी आणि खासदारांची पण चर्चा या संदर्भात झाली, डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची, आणि आम्ही दोघंजण मिळून मला वाटते पुढच्या वर्षीच्या यात्रेपर्यंत हा मुद्दा उपस्थित होणार.